विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. मात्र अनेक ठिकाणी अक्षरशः धक्कादायक निकाल समोर आले. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर मतदारसंघामध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली. पारनेर मतदारसंघामध्ये झालेल्या लढतीमध्ये आघाडीकडनं खासदार निलेश लंके यांच्या पत्नी तर दुसरीकडे अजितदादा यांनी महायुतीकडनं काशीनाथ दाते यांना मैदानात उतरवलं होतं. सुरुवातीला राणी लंके या सहज निवडून येतील असं बोललं जात होतं. मात्र दाते यांनी प्रस्थापित असलेल्या लंके यांना धक्का देत विधानसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला. विशेष म्हणजे पारनेर हा लंके यांचा बालेकिल्ला. मात्र त्यांच्याच बालेकिल्ल्याला काशीनाथ दाते यांनी सुरुंग लावत आमदारकीला गवसणी घातली. राणी लंके यांचा पराभव म्हणजे खासदार निलेश लंके यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जातो आहे. मात्र या सगळ्यामध्ये काशीनाथ दाते आहेत तरी कोण, यावरनं चर्चा रंगत आहे. चला तर पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर. नमस्कार, मी श्रीकांत खांदवे, तुम्ही पाहताय लेट्स मराठी. पारनेरमध्ये काशीनाथ दाते यांनी आश्चर्यकारकरित्या विजय मिळवत राणी लंके यांचा अवघ्या 1526 मतांनी पराभव केला. हा निकाल निलेश लंके यांच्यासाठी मोठा धक्काच होता. लंके यांची सुरुवातीपासून मतदारसंघावर पकड होती. मात्र घराणेशाही, लाडकी बहीण योजना यासारख्या फॅक्टरमुळे त्यांची पिछेहाट झाल्याचं बोललं जात आहे. मतदारसंघावर सुरुवातीला असणारी पकड त्यांना शेवटपर्यंत टिकवता आलीच नाही. त्यामुळे निवडणुकीमध्ये मतदारांनी त्यांना स्वीकारले नाही. मतदारसंघाच्या नगर भागातील काही गावांमधून दाते यांना निर्णायक आघाडी मिळाली. तिथेच त्यांचा विजय निश्चित झाला. पारनेर तालुक्यात देखील निगोज, टाकळी, ढोकेश्वर, ढवळपुरी या गटामध्ये देखील लंके यांना मतदान कमी झालं. तर पारनेर शहरामध्ये दाते यांना अपेक्षेपेक्षा अधिक मताधिक्य मिळालं. आता काशीनाथ दाते आहेत तरी कोण हे पाहूया. तर काशीनाथ दाते हे स्वर्गीय वसंतराव झावरे यांचे निकटवर्ती आहे. सुरुवातीला ते राष्ट्रवादी होते. मात्र सुजित झावरे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर दाते हे शिवसेनेत गेले. शिवसेनेकडनं ते जिल्हा परिषद सदस्य झाले आणि लगेच सभापतीही झाले. नंतरच्या राजकारणात कोणासोबतही न जाता ते तटस्थच होते. दाते हे मूळचे पारनेर तालुक्याच्या कण्हेरी पोखरी येथील रहिवासी. त्यांचा टायपिस्टचा व्यवसाय होता. गाव सोडून ते पारनेर शहरात आले. येथे त्यांनी अनेक तरुणांना टायपिंग शिकवले. तेथूनच त्यांना सर ही उपाधी मिळाली. पुढे त्यांनी राजकीय प्रवेश करत जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती होण्याचा मान मिळवला. त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना अजित पवार गटाकडनं तिकीट जाहीर झालं आणि त्यांनी प्रस्थापित खासदार लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव केला. राणी लंके यांच्या पराभवाची काय काय कारणं असू शकतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगा. लेट्सअपचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका.